नमस्कार मित्रांनो, जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया आषाढ स्पेशल गुळाच्या आपण कापण्या बनवता. गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या खूप छान लागतात. तर ते तुम्ही नक्की ट्रायल करून बघा. चला मग आपण त्याची सुरुवात करूया. तर चला मग आता आपण कापण्या बनवायला सुरुवात करूया. तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी. तर ह्या वाटीनं मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 4 चम्मच मी बेसन घेतले आणि 4 चम्मच मी बारीक रवा घेतलेला आहे. तर मी ह्या चम्मचनी 4 चम्मच बेसन आणि 4 चम्मच रवा आणि 4 चम्मच तेल घेतलेलं आहे. तर गोडाचं प्रमाण आपल्याला हे बघा, हे गूळ 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. 2 वाटी पिठासाठी 1 वाटी गूळ. तर गव्हाचं पीठ मी 1.5 वाटी घेतलेलं आहे. तर हे बेसन मी 4 चम्मच घेतलं, ते आपल्याला याच्यामध्ये टाकून आपले 2 वाट्या होऊ शकतं. तर ह्या 2 वाट्या होतात हे दोन्ही मिक्स केल्यास. त्याप्रमाणे आपण घेतलेलं आहे. तर इथं मी थोडा तुकडा जायफळचा घेतलेला आहे आणि 4 विलायची घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच सोप घेतलेली आहे, बडीशोप आणि खसखस. तर आपण सगळ्यात पहिलं याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊ. गूळ आपल्याला विरघळायचा आहे आणि आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. तर मी आता अर्धी वाटी पाणी टाकून घेते. तर आपल्याला फक्त गुळ आहे ना, विरघळून घ्यायचा आहे. जास्त याला पाक करायचा नाहीये. तर आपल्या गुळाच्या कापण्या एवढ्या मस्त लागतात ना, खुसखुशीत. तर तुम्हाला मी दाखवते कशा बनवतात ते. तर आपला 1 वाटी गुळ होता, तर मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. तर बघा किती जास्त याचं पाणी झालेलं आहे. तो गुळाने पूर्ण पाणी सोडलेलं आहे. तर आपला गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे. तर आपण याला आता गाळून घेऊ. एका चाळणीनं चाळून घेऊ. तर याच्यातला काडी कचरा जो असतं ते गुळामध्ये असू शकतं, ते निघून जातं. तर हे आपण आता गाळून घेऊ. तर आपल्या याच्यात टाकून घ्यायचं आहे तेल. मस्त मिक्स करून घ्यायचं हे. तर आपण टाकून घेऊ गव्हाचं पीठ. 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि 4 चम्मच बारीक रवा, 4 चम्मच बेसन. तर हे आपले झाले 2 वाट्या पूर्णपणे. त्याच्यात टाकूत आपण ते जायफळ आणि बडीशोपचं पावडर केलेलं, विलायची आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आपल्याला लागल तसं पाणी टाकायचं याच्यामध्ये थोडं थोडं करून, नाहीतर आपलं पीठ आहे ना पातळ होईल. तर आपल्याला चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ. परत मी थोडं टाकणार. तर आपल्याला एवढं पण लागणार आहे. हे टाकून घेते मी आता. तर आपला इथं घट्टसर गोळा आपला तयार झालेला आहे. जास्त आपल्याला पातळ नाही पाहिजे, असंच पाहिजे. त्याने कापण्या आपल्या खूप छान खुसखुशीत होत आहेत. तर तेवढं आपल्याला गुळाचं पाणी लागलेलं आहे. तर आपल्याला 10 मिनिटासाठी आता ह्याला झाकून ठेवायचं आहे. आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे बरं, ते चांगलं फुलतं. तर चला मग 10 मिनिटानंतर आपण भेटू. तर चला मग 10 मिनिटानंतर आपण बघू. मस्त आपलं फुललंय छान. तर चला मग याचे आपण ना 4 पेढे बनवू. तर मी इथे 4 पेढे बनवून घेते. तर आपण याची छान चपाती लाटून घेऊ, जाडसर. तर आपली एवढी चपाती लाटून झाली ना, आपण याच्यावर टाकून घेऊ खसखस. तर लाटल्यास पूर्णपणे चांगले चिपकून बसते.
तर आपल्याला एवढी जाड चपाती लाटून घ्यायची आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मध्यम. तर आपण आता कापण्या याच्या पाडून घेऊ. तर आपण ह्या आकारामध्ये आपण कापण्या करून घेत आहे. तर आपले खूप छान कापण्या पडलेल्या आहेत. तर आपल्याला सगळ्या कापण्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. तर ही दुसरी चपाती मी लाटून घेते. तर आपल्या सगळ्या कापण्या झालेल्या आहेत तयार, बघू शकतात. खूप छान म्हणजे लाटून कट मारून झालेले आहे. तर आपण आता तळून घेऊ. तर आता मी कढई ठेवते एका साईडला. तर चला मग आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण कापण्या टाकून घेऊ. जास्त तेल गरम नाही करायचं, आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे. तर आपण गरम तेलामध्ये जर कापण्या टाकल्या तर आपल्या आतमध्ये कच्च्या राहतात आणि वरतून लाल होतात. त्याच्यानं बारीक गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर आपल्याला हलक्या हलक्या हाताने याला हलवून घ्यायचं आहे. तर आपल्या कापण्या खूप छान तळतात, वरती आलेल्या आहेत आणि याला लेअर पण सुटलेले दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत होत आहे. तर आपण अजून याला दोन, बघू शकता खूप छान कलर आलेला आहे, मस्त झालेत आणि एवढे भारी लागतात ना, बिस्किटासारखेच लागतात. तर तुम्ही नक्की ट्रायल करून बघा. तर आषाढ महिना म्हणलं की कापण्या, घाऱ्या हे तळण आपले चालूच राहतात, भज्जे. तर चला मग आता आपण काढून घेऊ. तो मस्त लालसर झालेले आहे, बघू शकता. तर चला मग आता आपण काढून घेऊ. तर आपण एका टिश्यू मध्ये याला काढून घेऊ. तर आपण दुसऱ्या पण टाकून घेऊ. तर अशा करून आपल्याला सगळ्या तळून घ्यायच्या आहे. तर चला मग आपल्या सगळ्या कापण्या इथं तळून झालेल्या आहेत, तर आपण काढून घेऊत आता. छान झाल्यात, मस्त लाल. मस्त खमंग खुसखुशीत झालेले आहे. तर बघू शकतात आपल्या कापण्या इथं मस्तपैकी तयार आहेत, एकदम खुसखुशीत झालेले आहेत, खूपच छान. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण नक्की बनवून बघा, खूप छान लागतंय आणि गोडाचं पण प्रमाण बरोबर आहे. तर मी तुम्हाला दाखवते तोडून, खूप छान झालेले आहे.